स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण अशा एका व्रताविषयी माहिती घेणार आहोत, जे व्रत आपल्या कुळदेवतेसाठी आपल्याला करायचं आहे. आणि महत्वाची बाब अशी की या व्रताला आपल्याला काही असे खूप कडक नियम नाहीत. उपवास जर तुमची इच्छा असेल तरच तुम्ही करू शकता. उपवास नाही केला, नुसती पूजा विधी केली आणि व्रताचं जी पूजन सांगितलेलं आहे, जे काही वाचायला सांगितलं आहे स्तोत्र मंत्र ते वाचले आणि योग्य पद्धतीने पूजा केली तरी चालेल. आपल्याला उपवास नाही केला तरी चालतो. तर हे काय व्रत आहे? तर हे व्रत आहे मासिक दुर्गा अष्टमी व्रत. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील जी अष्टमी असते ती दुर्गा अष्टमी असते. म्हणजे अमावस्या झाल्यानंतर जी अष्टमी येते त्याला ती दुर्गा अष्टमी असते. आणि त्या दुर्गा अष्टमीला आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. आणि सेवा जर आपण व्रत नेम पाळून किंवा एका ठराविक कालावधीसाठी व्रतस्थ राहून जर आपण ही केली तर अतिशय छान असतं. तर हे दुर्गा अष्टमी व्रत काय आहे, कसं करायचं, सुरुवात कधी करायची, त्याची पूजाविधी काय आहे, आपण हे आता व्हिडिओमध्ये बघून घेऊया. पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती, तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन आणि छान अध्यात्माविषयीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील या चॅनलवर. तर आपण बघतो आहे की मासिक दुर्गा अष्टमीचं व्रत काय आहे. मासिक दुर्गा अष्टमीचं व्रत, दुर्गा अष्टमी हा आपल्या कुलदेवतेच्या उपासनेसाठी किंवा शक्तीची उपासना करण्यासाठी अतिशय छान असा दिवस आहे. आणि आपल्याला केंद्रामध्ये प्रत्येक स्त्रीला मंगळवार आपल्या कुलदेवतेच्या नावाने मंगळवारचा उपवास करायला सांगितलेला असतो. पण ज्यांच्याकडून मंगळवारचा उपवास करणे शक्य होत नाही आणि आपल्याला कुलदेवतेची सेवा देखील सांगितलेली असते दररोजची, तर एवढी कुलदेवतेची सेवा आपल्याकडून होत नाही आहे, उपवास होत नाही आहे, तर तुम्ही महिन्यातून एक दिवस म्हणजे दुर्गा अष्टमीच्या दिवशी हे व्रत तुम्ही करू शकता. आणि या व्रताची सुरुवात करण्यासाठी आता आपली जी नवरात्रीतली जी महाअष्टमी येते त्या दिवसापासून सुरुवात जर आपण केली तर अतिशय छान. तसं तुम्ही कोणत्याही महिन्याला करू शकता. पण ज्या चार नवरात्री आहेत गुप्त नवरात्री, या 4 गुप्त नवरात्रीतल्या अष्टमीला जर आपण हे व्रत सुरू केलं तर अतिशय छान असतं. तर व्रत काय आहे, मी तुम्हाला पूजा मांडणी फक्त तोंडी सांगते. मी तुम्हाला पूर्ण मांडणी करून दाखवलेली असते, पण आपल्या देवी घटावर बसलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथनं ती पूजा वगैरे मला उचलून दुसरीकडे मांडणं जमणार नाही. तुम्हाला जर करायचं असेल हे व्रत तर तुम्ही या दुर्गा अष्टमीपासून संकल्प बोलायचा. या दुर्गा अष्टमीला आपल्याला कुठलीही पूजा मांडायची नाहीये, फक्त आपल्याला जी सेवा आहे ती सेवा करायची आहे. आणि पुढच्या महिन्यातली जी अष्टमी येईल त्या अष्टमीपासून आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. आणि पुढच्या अष्टमीमध्ये पूजा मांडणी कशी करायची हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर आता थोडक्यात तोंडीमध्ये तुम्हाला माहिती सांगते की आपल्याला एक छान पाट घ्यायचा. त्या पाटावर आपल्याला लालच रंगाचं वस्त्र अंथरायचं. आपली जी कुलदेवता आहे, तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, रेणुका माता, जी कोणी कुलदेवता आहे तुमची ती कुलदेवतेचा फोटो आपल्याला मांडायचा आहे. फोटो नसेल तर छान विड्याच्या जोडपानावर आपल्याला त्यांची जी टाक आहे किंवा मूर्ती आहे ती ठेवायची. गणपतीची स्थापना करायची, जशी आपण पूजा मांडणी करतो तशी. फक्त फोटो ठेवायचा आहे, आपल्याला कलश वगैरे स्थापन करायचा नाही. आपण या पूजेवर आपल्या घरात आपण जो कुलदेवतेच्या नावाने जो कळश ठेवलेला आहे तोच कळस फक्त दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्याला तो कळस देवाऱ्यातला उचलून त्यातलं पाणी वगैरे चेंज करून आपल्याला ह्या पूजेवर मांडायचा आहे. आणि आपल्या देवीचा फोटो किंवा टाक तिथे ठेवायचा आहे. गणपती, शंख, घंटा हे आपण ज्या पद्धतीने ठेवतो त्या पद्धतीने सगळी पूजा मांडणी करायची. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या देवीला हळदी, कुंकू, अक्षता, लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे. देवीची ओटी भरायची आहे. ओटी म्हणजे साध्या आपल्या ब्लाउज पीसने ओटी भरायची. ब्लाउज पीस आपला आणि जे ओटीचे जे सामान असतं ते सामान, थोडेसे तांदूळ, पण ब्लाउज पीस हा लालच रंगाचा घ्यायचा आहे. आणि या ओटीवर तुम्ही जेवढे दुर्गा अष्टमीचे व्रत करणार आहात, समजा तुम्ही ठरवलं की मी 9 दुर्गा अष्टमीचं व्रत करणार आहे, तर तुम्ही 9 पण दिवस एक लाल रंगाची सौभाग्याची वस्तू देवीला अर्पण करायची आहे. जसं समजा पहिली दुर्गा अष्टमी तुम्ही पूजा मांडली, तुम्ही जी ओटी एक ठेवली ती ओटी तुम्ही
पूर्ण 9 अष्टम्यांना तुम्ही तीच ओटी ठेवू शकता. तर त्या ओटीवर आपल्याला प्रत्येक अष्टमीला एक लाल रंगाची सौभाग्याची वस्तू ठेवायची आहे. जसं पहिल्या वेळेस तुम्ही जर कुंकवाची डबी ठेवली, दुसऱ्या वेळेस तुम्ही लाल बांगड्या ठेवल्या, तिसऱ्या वेळेस तुम्ही लाल रंगाचा सिंदूर ठेवला, अशी दररोज आपल्याला म्हणजे प्रत्येक अष्टमीला एक आपल्याला लाल रंगाची सौभाग्याची वस्तू ठेवायची आहे. आणि आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. आणि इतकं सगळं व्यवस्थित पूजन केल्यानंतर आपल्याला ही पूजा मांडणी सकाळी करायची आहे. तुम्हाला वेळ नसेल तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल, पण शक्यतो सकाळीच ही पूजा मांडणी करायची, कारण मग दिवसभर आपल्या घरामध्ये ती पूजा राहते. आणि जे पूजेचं जे चैतन्य आहे, त्याच्या जे सकारात्मक लहरी आहे आपल्या कुलदेवतेच्या आशीर्वादाच्या, त्या आपल्या संपूर्ण घरामध्ये राहतात दिवसभर. मग इतकं सगळं पूजन वगैरे झाल्यानंतर देवीला खडी साखरेचा, दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि आपल्याला एक दुर्गा सप्तशतीचा पाठ न चुकता घ्यायचा आहे. एक दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला वाचन करायचाच आहे. आणि तो आपल्याला देवीच्या जी मूर्ती आहे किंवा जी टाक आहे किंवा फोटो आहे त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. या 2च सेवा आपल्याला करायच्या आहे. हे सेवा झाल्यानंतर संध्याकाळी एखाद्या गोडाचा नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे. आणि जर तुमच्या घराशेजारी जर एखादी लहान मुलगी असेल, तुम्ही जर 9 अष्टमी जर हे व्रत करत असाल, तर तुम्ही एखाद्या लहान मुलीला तुम्ही जेवायला बोलवू शकता प्रसाद म्हणून. आणि ती जेवल्यानंतरच मग आपल्याला, जर तुम्ही उपवास केला तर उपवास सोडायचा, आणि तसा उपवास नाही केला तरी चालतो. फक्त एवढी सेवा आपल्याला दुर्गा अष्टमीला करायची आहे. खीरपुरीचं नैवेद्य करू शकता, हलवापुरीचं नैवेद्य करू शकता, पुरणाच्या पोळीचा नैवेद्य, म्हणजे कुठला तरी एक गोड पदार्थ आपल्याला प्रत्येक दुर्गाष्टमीला करायचा आहे. एखाद्या मुलीला जेव घालायचा आहे, थोडंसं तिला प्रसाद द्यायचा आहे, तिचं पूजन करायचं छान. आणि मग आपण नैवेद्य, आपण उपवास जर केला असेल तर उपवास सोडायचा, आणि नाही जर केला तर मग त्यानंतर आपण जेवण करायचं. आता तुम्ही म्हणाल जर रोज मुलगी जर कन्या नाही मिळाली प्रत्येक दुर्गाष्टमीला तर काहीच हरकत नाही. आता वातावरण पण असं झालंय की आपण प्रत्येक महिन्याला आपल्या घरी एखादी मुलगी जेवायला बोलवू शकत नाही. पण का जर तुम्हाला शक्य होत असेल प्रत्येक दुर्गाष्टमीला एक मुलगी जेवू घालणं, तर तुम्ही नक्की हे व्रत या पद्धतीने करा. खूप छान व्रत आहे आणि आपल्या कुलदेवतेचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून देणारं काम्य व्रत आहे. त्याचप्रमाणे कुठलीही आपली जी संकल्पित इच्छा आहे ती देखील पूर्ण होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्गा आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या या मासिक दुर्गा अष्टमीच्या व्रतासंबंधित येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती, पूजा विधी, पूजा मांडणी कशी करायची, नैवेद्य कसा अर्पण करायचा हे सांगेन. कारण की आता तुम्ही समजू शकता मी सध्या ते देवी घटावर बसली असल्यामुळे मी पूजा मांडणी वेगळी करू शकत नाही. मी सुद्धा या दुर्गाष्टमीपासून हे मासिक दुर्गाष्टमीचं व्रत करणार आहे. त्यामुळे मी ही माहिती मला वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचवावी, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जर तुम्हाला कुलदेवतेला प्रसन्न करायचं असेल किंवा तुमच्या घराण्यामध्ये किंवा तुमच्या कुळामध्ये कुलदेवतेची सेवा होत नसेल, किंवा असं बरेच जणांना कुलदेवतेचा कोप सांगितलेला असतो, या सगळ्या कुलदेवतेविषयीच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी मासिक दुर्गाष्टमीचं व्रत अत्यंत प्रभावकारी आहे. तुम्ही जरूर हे व्रत करा. उपास नाही केला तरी चालतो, कुठलेही नियम पाळायचं काम नाही. तुम्ही जर मांसाहार करत असाल तर फक्त दुर्गाष्टमीच्या दिवशी सोडून तुम्ही इतर महिनाभर तुम्ही देखील करू शकता. पण मला तर एक सांगायचंय तुम्हाला, जर का आपण कुठलंही व्रत करत असो तर आपण एकनिष्ठ राहून तेवढा तो कालावधी सोडून आपण म्हणजे काही नियम आपण स्वतःच्या पाळायचे असतात. आणि नंतर मग जर का झाल्यानंतर आपण जे आपलं रुटीन आहे ते सुरू करू शकतो. तर आशा करते तुम्हाला दुर्गाष्टमीची माहिती कळली असेल. मासिक दुर्गाष्टमीचं व्रत खूप छान आहे. आपल्या कुलदैवतेला शीघ्र प्रसन्न करणारं व्रत आहे. आपल्या कुळाचं, आपल्या कुटुंबाचं भरभराट करणारं हे व्रत आहे. तुम्ही जरूर, जर तुमची इच्छा असेल तर जरूर करा. कुलदेवतेची एवढी सेवा प्रत्येक घरामध्येही व्हायलाच हवी. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ थांबून माझा फोटो घे का व्हाईट मध्ये. आता करतच नाही मी कट, थांब तसंच घे तो फोटो.